नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 1, 2 आणि 3 जुलै या दरम्यान महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि या पावसामुळं पाण्याचा प्रश्न देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील, परंतु बऱ्याच जिल्ह्यात हा पावसाचा 3 तारखेपर्यंत चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि या पावसामुळं तलावात देखील पाणी येणार. तसेच शेतकरी मित्र, हा सध्या तरी आपण 3 दिवसाचा हवामान अंदाज सांगणार आहोत. तर शेतकरी मित्र, 1 जुलैला पाऊस हा मुंबई किनारपट्टी, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा जोर राहील. तसेच पुणे, नाशिक या भागामध्ये देखील पाऊस राहील आणि मराठवाड्यामध्ये देखील हा पाऊस 1 जुलैला जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाचा जोर राहणार आहे आणि या पावसामुळं शेतीच्या पाण्याचा प्रश्न थोडाफार मिटण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. कारण 1 जुलै ते 3 जुलै या दरम्यान चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस विदर्भ साईडला देखील चांगला राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस परत 2 तारखेला शेतकरी मित्रांनो नाशिक, संभाजीनगर तसेच नंदुरबार या भागामध्ये, नाशिक या भागामध्ये एकदम जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, मनमाड तसेच कोपरगाव या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे. तसेच संभाजीनगरच्या काही भागामध्ये, श्रीरामपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. वैजापूर या भागामध्ये तसेच कन्नड या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहील आणि जालना, अंबड, परतूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. ते संभाजीनगर, पैठण या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहील. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस परत 3 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. अकोला, अमरावती तसेच नागपूरचा काही भाग या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहील. अमरावतीच्या वरील साईडला चांगला बैतूल तसेच अचलपूर या भागामध्ये जवळजवळ सर्वच मॉडेल हे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता येत आहे. 1 जुलैला देखील हा पाऊस विदर्भ साईडला नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया तसेच अमरावती आपल्या भागामध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यामध्ये देखील जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार पाऊस राहील. तसेच वाशिम या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहील मराठवाड्यामध्ये 1 जुलैला आणि लातूर, उदगीर या भागामध्ये देखील पाऊस राहील. तसेच बीडच्या काही भागामध्ये, बीड, गेवराई या भागामध्ये देखील चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे आणि इकडं मुंबई किनारपट्टी, महाबळेश्वर तसेच रत्नागिरी, चिपळूण, कणकवली या भागामध्ये, सावंतवाडी या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस हा 1 जुलैला राहणार आहे आणि 2 जुलैला देखील तीच परिस्थिती आहे. मुंबई किनारपट्टी या भागामध्ये चांगला जोर पाऊस राहील. तसेच 2 जुलैला हा पाऊस बारामती, दौंड, कर्जत, शिरूर, अहिल्यानगर या भागामध्ये एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो 2 तारखेला. जास्त करून 2 तारखेला या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र, परंतु श्रीरामपूर, नाशिक तसेच मनमाड, कोपरगाव, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता 2 तारखेला देखील या एशियन मॉडेलने दिली आहे आणि 3 तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. संभाजीनगर, जालना, पैठण या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता ही 3 जुलैला दिलेली आहे. तसेच नाशिकच्या काही भागामध्ये देखील मुंबई, नाशिक या भागामध्ये देखील हा पाऊस मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि विदर्भ साईडला अमरावती, अकोला या भागामध्ये देखील चिंदवाड या भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. जवळजवळ सर्वच मॉडेल हे चांगल्या पावसाचे संकेत हे 3 जुलैपर्यंत देत आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या हा पाण्याचा प्रश्न मिटण्याची दाट शक्यता आहे. या भागामध्ये ह्या जिल्हा आपण सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला, अशा जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रश्न मिटणार आहे. काही जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रश्न राहील, परंतु पुढील अपडेटमध्ये आपण सांगू कोणत्या जिल्ह्यामध्ये परत किती प्रमाणात पाऊस पडणार आहे ते. तरी शेतकरी मित्र, अशीच आपल्या चॅनलवर रोजचे रोज पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.